चला मुळे काढू चला रे. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या देवबाग रॉकस्टार यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत मुळे काढायला. म्हणतो रे तिसरे कुबे म्हणतो आणि तिसरे आणि सिंपले पण म्हणतात. सिंपले म्हणतात ना, ॲक्च्युली सिंपले असतात आणि आमच्या मालवणी भाषेमध्ये आम्ही त्याला काय म्हणतो मुळे म्हणतो. सो आम्ही आता काढायला जाणार आहोत. आपण जाऊया आता मुळे काढायला. आणि ही जी मुळे आहेत ते आम्ही तुम्हाला म्हणजे काढून पण दाखवणार आहोत, म्हणजे कसे काढतात ही तुम्हाला दाखवणार आहोत. त्याची टेक्निक पण काहीतरी वेगळी असते ना रे, हां, आणि बनवून सुद्धा दाखवणार आहोत. म्हणजे आम्ही आता किचन सुद्धा आपण आता हातीत घेतलेलं आहे आणि आमचा शेफ आहे, तुम्हाला कळेलच आमचा शेफ कोण आहे. चला मग आपण भेटूया याच व्हिडिओमध्ये. चला मग पहा आमचा व्हिडिओ आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करत असेल, नवीन असेल तर सबस्क्राईब करा. चला मग भेटूया आपण थोड्याच वेळात. लेट्स गो. सो मित्रांनो, हे आमचे सबस्क्रायबर आहेत, आता आम्हाला भेटले आहेत आणि ॲक्च्युली यांचं इथे घर आहे ना रे तुमचं. सो आता हे तुम्हाला सांगतील की नदीला आता ओटी आहे की भरते. काय रे याचं नाव, तुझं नाव काय? वैभव राकेश लोंढे. हां, मग आता इथे भरते आहे की ओटी आहे? आता ओटी जाते. आणि तुम्ही ओटीला म्हणजे नदीवर खेळतच असता का, दररोजच असता का? हो. आणि काय काय करता नदीमध्ये? नदीमध्ये स्विमिंग करतो आणि असे होडीतून असे खेळतो, माग मारतो, असे विविध प्रकारचं काय काय आम्ही करतो. असे उपद्रव आमचे चालू असतात. म्हणजे एवढे लहान वयात तुम्ही हे करत असतात? हो. आणि हे काय पकडलं, गिटार वाटते ना? आणि तुझं नाव काय? अथर्व. अथर्व. काय मग यांच्यासोबत असतोस तू इकडे? हो. मजा येते. हो. आणि तुमची टीम आहे वाटतं ना? देवबाग रॉकस्टार. देवबाग रॉकस्टार आमचे फॅन आहात ना तुम्ही? होय तर. व्हिडिओ बघता आमचे? आवडतात का व्हिडिओ? होय तर. चला मग, थँक्यू. चला मग आता आम्ही जातोय, ही तुमची बोट घेऊन जातोय. हा चालेल. चालेल ना? चालेल. ओके. सो मित्रांनो, आपण आता ह्या ओळीमधून जाणार आहोत, ते म्हणजे वलवत कुठे रे, सिंपले तिसरे काढायला. आपली ओली आहे मित्रांनो. आपण आता ह्या ओढीने जाणार आहोत तिकडे, आम्ही तिकडे जाणार आहोत आणि आम्ही शिंपले काढणार आहोत. आपण त्याला तिसरे पण म्हणतो. आणि आपल्या जे मालवण जी भाषा आहे, मालवण भाषेमध्ये आपण काय म्हणतो त्याला, इथे काय म्हणतो, मुळे म्हणतो ना संकेत? मुळे म्हणतो. हे बघा, हे कालवं आहेत ना रे, कालवं. ते आमच्या ह्या छोट्याशा मित्राला हे कालवं भेटले आहेत. आणि तू येतोस का रे इकडे? येतोस? वाव. हे बघा, ही इथे कालवं आहेत. ही आपली पूर्ण आहे ती आपली नदी आहे. आणि ह्याच नदीमध्ये इकडून हे पिकअप करताना आणि आपण त्सुनामी आयलंडवर जाऊ शकतो. आणि हे पण आमचे छोटे कलाकार ढकलत आहेत. वाव. चला रे, ढकला. थांबा ये. पुढच्या बोटला ढकलणार. आणि हे छोटे कलाकार बघा, म्हणजे स्वतःच कसरत करत आहेत. चला रे मुळे काढू. आपण आता चाललो आहे. निखिल जाऊया मा, हे जाऊया मा. चला रे, चला. सो मित्रांनो, बसूया आपण होडीमध्ये. पण आता असं जाणार आहोत, म्हणजे दाखवतो मी. आमचे जे सबस्क्रायबर आले नाहीत काही कारणानंतर. हा एक आलाय, रितेश नाव त्याचं. आणि सोहन एकदम जल्लोषात चालवत आहे. आणि आमची बोट एक आहे, आपल्यासोबत निखिल आहे, जयेश पण आहे, ओलवतो आहे. आणि आपण आता वल्लभ रे नवा. वगी बस ना. हे उलटी आमचा आहे तो वलवणारा आपला मुंबईकर आला आपला कोकणामध्ये, सोहन दाभोलकर. तुम्हाला मी सांगितलं होतं करवंदाच्या व्हिडिओमध्ये की सोहन आल्यावर नक्की एक व्हिडिओ बनवूया. त्याच्यामुळे सोहन आहे आणि आपला हा रितेश आहे, तो इथलाच आहे ह्या पट्ट्यावरचा. आणि ह्याला तुम्ही बघितलं असणार कर्णाच्या इंट्रोला असं करतो ना रे, कसा करतो, चला रे, तो हा आहे. त्याचप्रमाणे आता आपण ते जात आहोत ते म्हणजे मुळ्याच्या शोधात, म्हणजे शिंपल्याच्या शोधात. 1:30 वाजलो. दाजी कुठे?
आम्ही जाऊन आणि हे आहे ते आपलं कांदळवन. कांदळवन इकडे आहे ते चिपी ना रे. हे इथे आहे ते चिपी मी म्हणतो. आणि आपण कुठून आलेलो? एवढे पाठीन आलेलो, इकडनं आलेलो. रायडर चेंज झाले आहे पाठचा. रितेश आपला रायडर आहे. सोन काय म्हणतं? काय मस्त मजेत मजेत यावा. कोकण आपलाच असा ना. आपलाच बस मित्रांनो हायटेड पाणी आहे. मित्रांनो हे आपलं कांदळवन. हे बघा आम्हाला फायनली एक बेट दिसला आहे. म्हणजे तिथे ना थोडंसं पाणी कमी आहे. सो आम्ही आता तिकडे जी बोट आहे ती नांगरून आम्ही तिथे उतरून आम्ही ट्राय करणार आहोत की आपल्याला मुळे मिळत आहेत की नाही. पुढील भागावर थोडीशी माती दिसते, थोडंसं पाणी आहे. आणि इथे आय थिंक हे वली टेकते ना, काठी टेकते. म्हणजे आता थोडीशी काठी टेकते आणि रितेशने उडकी घातली आहे. आणि बघा हा पूर्ण आहे असा अथांग समुद्र, म्हणजे आपली नदी आहे. आणि ह्याचं जे पाणी आहे ते सॉल्टी. आता हे बघा मुळे शोधायला आतमध्ये चाललो आहे. म्हणजे आता पाण्यामध्ये हे काढताय मित्रांनो. हे बघा हे काढतायत. हे बघा इकडे मुळे. आणि हे बघा थोडेसे मिळाले आहेत आम्हाला. आणि हे बघा इकडे काढतायत. काय रे निखिल गावतं? तर निखिल तुला अनुभव आहे, म्हणजे मागे तू आलेलास तेव्हा पण हे असे मुळे काढले. तर आपल्या प्रिय सबस्क्रायबरांना सांग की हे मुळे आपण कशी काढतो? मुळे हे आपण पायाच्या मदतीने काढू शकतो किंवा हाताच्या मदतीने काढू शकतो. पाय ना आतमध्ये धरून असे फिरवायचे. त्या फिरवल्यामुळे त्या पायाखाली जर टोचलं तर लगेच धरायचं. कारण कसं पाणी जर या दिशेने वाहत असेल ना तर लगेच ते वाहून जातात. त्या दिशेने त्या दिशेने वाहून जाणार आणि भेटणार नाही. त्यामुळे पायाखाली घट्ट पकडून राहायचं किंवा तुम्ही हाताने वगैरे काढू शकता. पण ते पाणी असेल तरच काढायचं, कारण सुकती म्हणजे लो टाईडच्या वेळेला येणार ना तर तेव्हा तुम्हाला पाणी भेटणार नाही. त्यामुळे खणायला प्रॉब्लेम होतो. जसं तुम्हाला आता हे काढून दाखवतो, बघूया तुमच्या प्रयत्नाने भेटतो. पायाने असे पायाने असे मी पायानेच काढतो, हात दुखत नाही. हा बघा भेटलं. हा बघा बघू शकता असे काढायचे असते. मी लहानपणी याला काय म्हणायचो, महाराजांचं नग मिळालं, शिवाजी महाराजांचं नग मिळालं. जो लहानपणाची मजा आहे केवढं बघा, छान वाटतंय बघा. असं वाटतं खरंच नक आहे. मित्रांनो हे बघा हे काय चाललं आहे बघा यांचं. हे मुळे काढायचे सोडून हे नाही ते मजा मस्ती करतायत. हे बघा म्हणजे आता काय बोलावं. आणि हे आणि तो बघा तो शुभम आहे, लांब गेलाय तो बघा. आणि हा जयेश आहे. मित्रांनो हे मजा मस्ती करतच आहे आणि मुळे पण काढतायत. सो मला एक तुमच्यासोबत एक कन्सेप्ट शेअर करायचं आहे की संकेत ये रे इकडे. ती संकेत पण तुम्हाला सांगेन की आम्ही तेव्हा गेलेलो, म्हणजे मागच्या वेळी गेलेलो ना. आणि कधी गेलेलो होतो? सकाळच्या टाईमला गेलेलो. आणि 8 वाजता गेलेलो. आणि ॲक्च्युली ते रॉंग टाईम होतं ना आमच्यासाठी. म्हणजे एकदम आम्ही आणि समुद्र खवळलेला आणि आम्हाला त्याचं म्हणजे आम्हाला माहीत नव्हतं त्याचं ॲक्च्युली. आम्ही सकाळी गेलेलो. मी त्यांना सांगत होतो आणि सोहन सांगत होता की जाऊ नका म्हणून, जाऊ नका, हे ताण नाही आहे म्हणून, ह्याचं म्हणजे ही वेळ नाही आहे. पण आम्हाला काय वाटतं मुंबई करायला काय येतं. अरे आम्ही सोहनचं ऐकलं नाही आणि तेव्हा ऐकलो नाही. पण आम्ही आमच्या देवाच्या कृपेने आतापर्यंत आहोत. फिरून येणार होतो. आमची नस्त आहे म्हणजे जे संगम आहे त्याला आम्ही नस्त म्हणतो. म्हणजे संगम म्हणजे काय, नदी आणि समुद्र ते एकत्र होतं. आणि तिथे ना लाटा ना ॲक्च्युली खूप प्रमाणात असतात. आणि तिथे जर माणूस सापडला त्या लाटेमध्ये ते डायरेक्ट आतमध्ये जाऊन डायरेक्ट वर जाणार असं आहे. आणि जी वाहन लागलेली म्हणजे जी पाण्याची दिशा होती जाण्याची ती ॲक्च्युली तिकडे होती, नस्ताजवळ होती, म्हणजे संगम पॉईंटच्या तिकडे होती. आणि इकडे वारा पण खूप लागलेला आणि तुफान झालेलं आणि हायटेड पाणी होतं ना. म्हणजे आमच्या गळ्या एवढं होतं आणि पावसाचं सीझन होतं. आणि त्यावेळी आम्ही गेलेलो, आम्हाला काढायच्यामुळे आम्हाला जायचं आहे. सोहनचं ऐकलं नव्हतं ॲक्च्युली. सोहनचं ऐकलं नाही, जायचं म्हणजे जायचं. पण मित्रांनो जीवनामध्ये असं करू नका की जायचं आहे म्हणजे जायचं आहे, स्वतःचं खरं करू नका. कारण आम्ही ज्या महापुरुषाच्या आमचे ग्रामदैवत आहे महापुरुषाच्या कृपेने आम्ही वाचलो आहे. ॲक्च्युली काय झालं, आम्ही मुळे काढायला उतरलो खाली
पूर्णपणे असे झाड वादळ असं येतं ना रे. वारा पण जोरात होता आणि जी अशी आला जो वारा आला मोठ्याने आणि आमची जी होडी होती कोकणाच्या भाषेत करपट म्हणतात. हा कोकणाच्या भाषेत आम्ही त्याला करपट म्हणतो. आणि ती अचानक करपट आली आणि जे आम्ही लगेच आम्ही कुठे होडीत बसलो ना रे. आम्हाला ती दिसत होती की येते ती अशी आणि आम्ही होडीत बसून आम्ही तिकडे येण्याचा प्रयत्न करत होतो. म्हणजे जो वारा वाहत होता ना त्याच्या विरुद्ध दिशेला जाण्याचा प्रयत्न करत होतो. पण आम्हाला ती जी बोट आहे ती आम्हाला जमत नव्हती. म्हणजे हां साथच देत नव्हती. तरी मी यांना सांगत होतो की नको जाऊया तरी हे माझं काय ऐकलं नाही. मला वाटलं आम्ही आता एका टाईमसाठी वाटलं की आम्ही आता संपलो ना रे. मग अँकर टाकलेला लास्ट आम्हाला पर्याय. लास्ट आम्ही काय केलं अँकरिंग केलं पण अँकरिंगला सुद्धा ती बोट साथ देत नव्हती. अँकरिंग पण पुढे चालत होती त्या वेळेसने म्हणून करपट सुद्धा येत होती. आणि त्याचप्रमाणे ती दुसरी बोट येत होती. सो आम्ही वाहून जात होतो. आम्ही आरडत होतो. आम्ही दुसरी बोट येत होती समोरून आम्ही वाहून जात होतो. आरडत होतो की आम्हाला वाचवा करून. आणि अचानक ते आले ना रे देवाच्या कृपेने आले. आणि जी आमची होडी होती ती त्यांची होती ती ॲक्च्युली मशीनची होडी होती त्यामुळे आम्ही वाचलो. आणि ते आम्हाला फाग म्हणतात. म्हणजे आम्हाला अशी दोरीने बांधलं आमच्या होडीला आणि आम्हाला किनाऱ्याला घेऊन आले. म्हणजे पट्टीवर आम्हाला घेऊन आले. सो आम्हाला त्यावेळी जे मुळे होते ते महागात पडले. आणि ॲक्च्युली आम्हाला मिळाले किती होते 6 फक्त मिळाले होते ना. पण आम्ही त्याची भाजी करून नक्की खाली भाजी करून खाली. कारण एवढे आम्ही कष्ट घेतलेले कष्ट घेऊन आणि आम्हाला खूप रिस्क होती ना. खूप रिस्क खूप होती आणि पण भाजी खूप छान लागली. घरच्यांनी एकदम मुळे आम्हाला दिले नंतर. आणि नंतर आम्हाला जी ओरडा पडल्या पहिल्या सोहनला पडल्या. कारण ॲक्च्युली ती सोहनचं फायबर होतं. सोहनचीच बोट होती ॲक्च्युली ती. सोहनची बोट होती आणि आम्हाला ओरडा सुद्धा पडल्या. आणि याच्या पुढे जायचं नाही तुम्ही बोट घेऊन जायचं नाही पावसाच्या टाईमला. म्हणून आता आमच्या इकडे वॉटर स्पोर्ट वगैरे सर्व आता बंद आहेत पावसाच्या टाईमला. आणि नंतर आम्ही जी गणपती वगैरे येतो तेव्हाच हे सुरू करतो. असंच आहे आमच्या बाबतीत झालं तसंच आता हे स्कुबाच्या बोटच्या बाबतीत सुद्धा तसंच झालं ना रे. म्हणजे जे अचानक लाटेला हे घाली ना ते नैसर्गिक आहे ते आपण पण सांगून ते येत नाही. बघा मी तुमच्याकडं गजाली मारते ना म्हणा ना माका बडबडता मुळे कोण काढतलो भाजी मुळे कसे गावतले तुमका तसं माका बडबडता बघून घ्यावा त्याचं काय तर मालवणी बोलले. सो मित्रांनो असा आमचा कन्सेप्ट होता की आमची स्टोरी होती आणि ती आम्हाला स्टोरी अजूनपर्यंत लक्षात येत आहे. आणि आम्हाला डोळ्यासमोर इमॅजिन पण आम्ही करतो ना रे. आणि ती स्टोरी विसरायचो पण. आणि आम्ही ती स्टोरी कधीच विसरणार नाही कारण आमची ती स्टोरी खूप एकदम हे आहे. त्याचप्रमाणे ह्याचं बघा काय चाललंय हे मुळ्या काढण्याची पद्धत बघा. आपला व्हिडिओ काढतोय आपला व्हिडिओ काढतोय ते मुंबईत जाऊन सवय झाली. मुंबईत जाऊन यायला सवय झाली आहे. कधी रे सुधारतलं तू हा मुळे काढायची सोडून तो फोटे बिटे काढतं. सरलो रे सरलो. सापडतात नाही रे आधी शोध तरी तर गावतले. मित्रांनो इथे ना कुर्ली पण आहे आणि ते गावलो काय हया दाखव बघूया हया दाखव. कांद्यावर या मरे सफेद मित्र निखिलला पण भेटलेला आहे. ब्लॅक अँड व्हाईट एकदम कॉम्बिनेशन बघा ब्लॅक अँड व्हाईट. आणि मला कुर्ली पण गावली चावली कुर्ली काय नाही हे बघ आम्ही एवढे काढले दाखवतोय एवढे काढले मग सांगतोय. बघा किती जण आले इथे खूप जण आहेत इकडे. आणि त्याचप्रमाणे love the chase and the hunt and I set the pace when I'm मित्रांनो आम्ही एक न्यू टेक्निक काढली आहे शोधून. म्हणजे जे मुळे असतात ती कशा प्रकारे करतात शेती करतात तशी म्हणजे नांगरणी आणि करतात तशी ना रे.
म्हणजे बघा हे जे म्हणजे 2 बैल वरी ठेवले आहेत. हातीला नांगर आहे आणि हे अशी बोटं ठेवतात ते आणि मातीमध्ये टाकतात आणि हे आहे ते चौघजण दोघांना ओढतात. आणि त्याचप्रमाणे जर त्यांना असं ओढताना हातीमध्ये मिळतं ना रे, हातात मिळतं, खूप भेटतात. तो मित्रांनो हे बघा असं ओढतात आणि मिळालेला आहे जयेशला वाटतं भेटलेला आहे आणि मिळालेला आहे आणि हे असं पटकन पकडतायत त्यामुळे सहज भेटले. वाव आणि हे भेटलेलं आहे आमचं आता टेक्निक कामी आलेलं आहे. देवबाग रॉस्टर ओपन द चॅट गाईज. आणि शुभम मिळालं तुला गावले शाबास. सो मित्रांनो मिळालेला आहे बघा मोठा आहे हा. आता मिळालाय त्याला जस्ट मिळालं खूप आहेत. चला नाही मित्रांनो ही आपली नदी आहे आणि आम्ही मुळे काढलो आणि मित्रांनो ह्याचं चॅनल आहे देवबाग रॉकस्टार, त्याला सबस्क्राईब करा. आमचा ट्रॅव्हल मूवी नावाचा चॅनल आहे आणि आम्ही आता आहोत मालवणमध्ये. कर्ली नदीच्या खाडीवरती आम्ही तर तुम्ही सुद्धा माझ्या आणि दादाच्या दोघांच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे वेगवेगळे व्हिडिओज एंटरटेनिंग व्हिडिओज बघायला आपल्याला मिळतील. सो मित्रांनो आपण आता घरी जात आहोत. परतीचा प्रवास आता आहे. सो आम्ही मुळे वगैरे काढून झालेले आहेत. चला मग जाऊया रे. आणि आता आम्ही घरी जाऊन भाजी करणार आहोत त्याची तिसरे काय म्हणतात त्याला पिंपले मुळे आणि कुबे किती नाव आहेत यार. चला मग आपण पाहूया याची रेसिपी कशी आहे ती. सो मित्रांनो आम्ही जिथून सुरुवात केलेली तिथे आम्ही परत आलेलो आहोत आणि आता परतीचा प्रवास झालेला आहे आणि मुळे वगैरे काढून झाले ना रे. हे बघा खिशात वगैरे साठवून ठेवले आहेत आणि त्याचप्रमाणे तिथे पण आहेत आम्ही हे काढून ठेवलेले. चला मग आता आपण दाखवतो की ही याची म्हणजे भाजी वगैरे कशी करतात ते रेसिपी. चला मग आपल्या किचनात जाऊया. सो मित्रांनो हे बघा हे आहेत आपले मुळे. हे आम्ही जे कलेक्शन केलं होतं आम्ही नदीवर गेलो होतो ते हे पूर्ण असे आहेत. चला मग आपण आता याला पहिले धुवून घेऊया. सो मित्रांनो हे जे मुळे आहेत ते करलून झालेले आहेत. त्याचप्रमाणे हे जे मुळे आहेत ना
ते आम्ही आतमधलं जे पाणी असतं ह्यामधलं ते जे पाणी असतं ना ते आम्ही त्या पाण्यामध्ये धुवून काढलेले आहेत. सो नंतर हे पाणी आहे ना ते गाळून नंतर जेव्हा आपण ह्याची भाजी करतो त्या भाजीमध्ये ते पाणी वापरायचं आहे. ॲडिशनल कुठचंही पाणी वापरायचं नाही कारण ह्या पाण्याला ह्याची टेस्ट असते. सो हेच पाणी यूज करायचं. सो मित्रांनो हे जे पाणी आहे ते आम्ही आता गाळून घेतलेलं आहे. हे मुळे आहेत आपले. हे जे पूर्णपणे मुळे होते ते एवढे झाले हे करून, कारण जो मुळ्यांचा 2 साईड असतो ना तो फक्त एकच साईड घ्यायचा असतो आणि एक साईड रिकामी हे करून फेकायचं असतो. म्हणजे त्यामधलं मांस हे करून एकाच शिंपल्यामध्ये ते टाकायचं असतं. सो पाणी आम्ही गाळून घेतलेलं आहे. चला मग आपण आता आपल्या भाजीच्या रेसिपीला सुरुवात करूया. मित्रांनो आपण खोबरं किसून घ्यायचं आहे. खोबरं किसून झाल्यानंतर मित्रांनो आपण आता कांदा कापून घेऊया. ते तोंडामध्ये चिंगम ठेवायचा जेणेकरून डोळ्यातून पाणी येत नाही. आणि कांदा इथे असं पाण्यामध्ये टाकायचा जेणेकरून जो कांदा डोळ्याला झोंबणार नाही. आपण कढई ठेवून त्यावर आता तेल टाकलं आहे. त्यानंतर आपण थोडं वेळ तापू दे तेल आहे ते थोडंसं जरा आपण फास्ट करूया. सो मित्रांनो प्रथम आपण आता कांदा कापून घेतला आहे. तो उभा किंवा आडवा आपल्या पद्धतीने कापायचा कारण तो आता वाटपातमध्ये जाणार आहे मिक्सरमध्ये. सो बघा त्यानंतर आपण हा जो आहे कांदा तो आपण तेलामध्ये टाकूया. मित्रांनो गॅस थोडा मोठा करून आपण कांदा लाल होईपर्यंत भाजायचा आहे. त्याचप्रमाणे लगेच आपल्याला ही जी लसूण आहे ती लसूण टाकायची आहे यामध्ये. कांदा लाल झालेला आहे तो आपण आता आलं टाकूया त्यामध्ये. हे आपले 2 प्रकारचं खोबरं आहे. हे आपलं जे ओलं आहे ना ओलं आहे त्याचप्रमाणे हे आपले जे गुडगुड म्हणतात सुका नारळ त्याचं हे आहे सुकवलेलं आहे. त्यामुळे ह्या खोबऱ्याचे टाकल्यानंतर टेस्ट आणखीन चांगली येते. सो आम्ही हे ट्राय करणार आहोत. ओके चला आपण आता खोबरं टाकूया. सो मित्रांनो हे थोडं हव्यामध्ये जरा थंड होऊ दे. त्यानंतर आपण मिक्सरला लावून घेणार आहोत. मित्रांनो हे आता आपण जे भाजून घेतलेलं आहे खोबरं ते आपण आता ह्या मिक्सरमध्ये टाकणार आहोत. त्यानंतर ही जी कोथिंबीर आहे ही आपल्याला मध्ये टाकायची आहे. सो ओली कोथिंबीर आहे.
मित्रांनो हा बारीक चिरलेला कांदा आहे, त्याला टाकूया. जरासा फोडणीपुरता थोडासा बारीक चिरलेला कांदा टाकला तरी चालेल. देवबाग रॉकस्टार मेजवानी किचन. हा येतो आपला बेळगावी मसाला. सो मित्रांनो हा आपला बेळगावी मसाला आहे, बेळगावचा आहे. सो आपण हा पण टाकूया, छान दिसतोय. आणि आपल्याला गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे. एक चमचा टाकीतला, फुल नाही टाकायचा. आपला मालवणी मसाला बेळगावचा झाल्यानंतर आपल्याला मालवणी टाकतोय आम्ही. आणि हा येतो आपला गरम मसाला. बारका असल्यामुळे जरा 2 चमचे टाकायचे आहेत. आणि थोडीशी आपल्याला हळद टाकायची आहे. तर आपलं जे वाटप आहे ते आपण आता टाकूया. थोडंसं ठेवायचं आहे आणि हे पूर्ण आपल्याला मिश्रण करून घ्यायचं आहे. गॅस मोठं ठेवायचं आहे. मित्रांनो हे सर्व करताना आपल्याला गॅसवर जरा नियंत्रण ठेवायचं आहे, कारण करपण्याची सुद्धा शक्यता आहे. आणि हे आपली दक्षता बाळगायची आहे. आणि जे मसाला आहे तो पूर्णपणे एकत्रित करून घ्यायचा आहे. मित्रांनो आजचं स्पेशल जे मुळे आहेत आपले शिंपले ते यामध्ये आता टाकायचे आहेत. मित्रांनो 1 चमच मीठ टाकायचं आहे. मीठ टाकायचं आहे कारण ते आधी सॉल्टी असल्यामुळे थोडंसं मीठ टाकायचं आहे, जास्त टाकायचं नाही. शिंपले सॉल्टी वॉटरमध्ये. मित्रांनो 4 कोकम टाकूया आपण, जास्त पण टाकायचे नाही आहे. आपल्याला हे करून टाकायचे आहे. त्यानंतर जे आपलं हे पाणी आहे ते आपल्याला काढलं होतं मगाशी ते टाकायचं आहे. आणि हे जे पाणी आहे ते तुम्ही गाळून घ्यायचं आहे, जेणेकरून जी माती आहे ती ह्यामध्ये लागतं का नंतर. हे थोडं मंद गॅसवर ठेवायचं आहे. त्याचप्रमाणे आपण ही प्लेट ठेवायची आहे आणि थोडा वेळ उकळी द्यायची वाट बघायची, म्हणजे थोडा वेळ शिजू द्यायचा आहे. तो मित्रांनो 10 मिनिटानंतर आपण जरा चेक करून पाहायचं आहे. हे बघा शिजतं आहे ना रे. मित्रांनो हे 10-15 मिनिटानंतर शिजून झालेलं आहे. सो आपण आता काय करूया, हे जे आहे शिंपल्याचं ते आपण बाउलमध्ये काढून घेऊया. खमंग असा वास सुटलेला आहे. तुम्हाला वास नाही येणार आहे, तुम्ही फक्त बघू शकता. आपली आजची डिश तयार झालेली आहे.